देश सेवा करायची म्हणून प्रशासकीय सेवेत आला, IPS अधिकारी झाला, पण एका घटनेने त्याला राजकारणात यायला भाग पाडले. ही घटना होती बलात्काराची. जिल्ह्याचा SP म्हणून त्याने घटनास्थळाला भेट दिली, पण हा बलात्कार होण्यामागचे एक कारण त्याला समजले आणि तिथूनच त्याचे आयुष्य बदलले. हा अधिकारी होता K. अण्णामलाई. तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि फायर ब्रँड नेते सिंगम हे बिरुद मागे लागलेले अनेक अधिकारी आपण पाहिले असतील, त्यांच्या स्टोऱ्या ऐकल्या असतील, पण आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत K. अण्णामलाई यांची स्टोरी. IPS अधिकारी ते राजकारणातील त्यांचा प्रवास. K. अण्णामलाई वय 38, भाजप तामिळनाडूचे अध्यक्ष. पण ही ओळख पुरेशी नाही, किंबहुना इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अधिक महत्वाचा आणि रोमहर्षक आहे. अण्णाचा जन्म करूर या अति छोट्या खेड्यातल्या, आई वडील गरीब शेतकरी, आपल्या मुलानं कॉलेजचं शिक्षण घ्यावं ही त्यांची मनीषा. अण्णा हा कॉलेजमध्ये जाणारा करूरचा पहिला वहिला मुलगा. त्यानं कोईमतूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, पण मोठं पॅकेज मिळवण्यासाठी आणखी शिक्षण आवश्यक होतं. त्याला लखनौच्या IIM मध्ये MBA ला प्रवेश मिळाला. लखनौमधलं आणि एकूणच उत्तर प्रदेशमधलं दारिद्र्य पाहून त्याला धक्का बसला. एकदा त्याला एका टपरीवर फक्त 5 रुपयात 8 पुऱ्या खायला मिळाल्या. 5 रुपये मिळाले म्हणून टपरीवाला खूपच खुश होता. हा अण्णासाठी एक शॉक होता. MBA करताना तो पूर्ण UP फिरला, विशेषतः पूर्वांचल. तिथं त्याला असंख्य बालमृत्यू आढळून आले. तो अतिशय अस्वस्थ झाला आणि त्याच सुमारास मुंबईला 26/11चा हल्ला झाला आणि अण्णाचं जीवनच बदललं. आपण समाजसेवा, देशसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी करायची ठरवलं. MBA करता करता त्यानं UPSC ची प्रिलिम दिली, नंतर मुख्य परीक्षा क्रॅक केली, इंटरव्ह्यू दिला आणि तो IPS उत्तीर्ण झाला. पोस्टिंग कर्नाटकमध्ये मिळालं. उडपीमध्ये SP असताना त्यानं आपली कारकीर्द गाजवली. तिथल्या कॉलेजात ड्रग माफियांचं जाळं होतं, ते अण्णानं मोडून काढलं. स्वतः स्पॉटवर जाऊन तो गुंडांविरोधात कारवाई करत असे. लोकांनी त्याला सिंगम ऑफ उडपी ही पदवी दिली. पण पुन्हा एकदा एक टर्निंग पॉइंट आला. 10वीत शिकणाऱ्या एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला. अण्णामलाई त्या स्पॉटवर गेला तेव्हा तिथे 10,000 लोक जमले होते व दगडफेक चालू होती. या गुन्ह्यामागच्या कारणाचा त्याने शोध घेतला. त्या मुलीच्या शाळेत फक्त 2 कॉम्प्युटर होते, ते आळीपाळीने वापरायला मिळत. त्या दिवशी कॉम्प्युटर वापरून शाळेतून बाहेर पडायला त्या मुलीला खूप उशीर झाला. अंधार पडला होता. तिच्या गावाकडे जायला संध्याकाळ 7 नंतर बस नव्हती, म्हणून ती एकटी चालत जात होती आणि हा दुर्दैवी प्रसंग घडला. आपण पोलीस नोकरीत राहून या असुविधा दूर करू शकणार नाही, असं अण्णाला वाटू लागलं. याच दरम्यान सरकारी लायझन ऑफिसर म्हणून त्याला कैलास मानसरोवर यात्रेला जावं लागलं. तब्बल 70 दिवस आणि इथं तो पूर्णपणे बदलून गेला. जीवन बदलणारा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली एक आध्यात्मिक ऊर्जा त्याला मिळाली. त्याचा निर्णय पक्का झाला. परत येऊन त्यानं नोकरीचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री येडियुरप्पांनी स्वतः विनंती करूनही त्यानं राजीनामाचा निर्णय बदलला नाही. नंतर 1 वर्ष त्यानं बी द लीडर्स हे फाउंडेशन चालवलं. सामान्य तरुणांसाठी मग दिल्लीतून कळ फिरली. भाजपचे काही लोक त्याला भेटले, त्याला राजी केलं आणि त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला. जिथं भाजप हा अत्यंत नगण्य पक्ष आहे, तिथं असा निर्णय घेणं हे फारच धाडसाचं काम. मोदी शहांनीही अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्याला तामिळनाडूचं प्रदेशाध्यक्ष केलं. जुलै 2021 मध्ये आणि नंतरच्या 1.5 वर्षात त्यानं तामिळनाडूमध्ये जे लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ते अभूतपूर्व आहे. महाराष्ट्रात बसून त्याची नेमकी कल्पना येत नाही, पण सध्या तो एखाद्या सिनेस्टार सारखा लोकप्रिय आहे. त्याच्या 1.5 वर्षातील कामगिरीवर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. करुणानिधींच्या गावात जाऊन त्यानं सभा घेतली. त्याला 1,00,000 लोक उपस्थित होते. मोदी चेन्नईला गेले तेव्हाचा रोड शो रेकॉर्ड मोडणारा होता. तामिळ तरुणाई सध्या अण्णांच्या प्रचंड प्रेमात आहे. सध्या तो तिथल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. एप्रिल 2023ला त्याने 1 वर्षाची पदयात्रा काढली, सर्व 234 मतदारसंघांमधून. पण तिथलं राजकारण क्रूर मार्गाने जाणारं आहे. अण्णाला संपवण्याचे प्रयत्न DMKनं हर प्रकारे चालवले आहेत. जर अण्णामलाई सुरक्षित राहिला तर 2024चे तामिळनाडूमध्ये निकाल धक्कादायक असतील, हे लिहून ठेवा. आणि 2026च्या विधानसभेचे तर त्याहूनही शॉकिंग. स्वतंत्र भारताच्या इतिहासात तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत एकही जागा मिळाली नाही. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष येथून काही जागा निश्चित मिळवेल असे सांगितले जात आहे. त्याला कारण आहे K. अण्णामलाई यांची लोकप्रियता. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनला लागणार आहे. यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष अण्णामलाई यांच्याकडे असणार आहे, हे निश्चित.